साहेब, तुम्हाला ठार मारण्याच्या उद्देशाने तुमची सेक्रेटरी असल्याचे भासवून आलेली ती मुलगी खरं तर 4 महिन्यांपूर्वी तुम्ही ठार मारलेल्या गद्दार झीलची धाकटी बहीण आहे. मॅनेजरचे शब्द ऐकून आर्यमन खुराना मनापासून हसला. त्याने आपल्या सिगारेटचा एक मोठा झुरका घेतला आणि आपल्या ग्लासमधून त्या नाजूक तरुण मुलीकडे पाहिले. काय आदेश आहेत साहेब? मी तिला आत्ताच संपवून टाकू का? त्या मुलीबद्दल विचारल्यावर आर्यमनने नकारार्थी मान हलवली. नाही, हे वैर आता काहीसं वैयक्तिक झालं आहे. ही नाजूक मुलगी माझी शिकार करायला आली होती, पण आता ती स्वतः शिकार बनेल. पहिल्या दिवसापासूनच तिचे हेतू चांगलेच ठाऊक आहेत हे माहीत असल्याने तो नशेत असल्याचे सुरात बोलत डोळे मिटून घेऊ लागला. त्या निरागस मुलीने त्याच्या मनाला स्पर्श केला होता. मला या नोकरीची खूप गरज आहे साहेब, अनुषा हताशपणे म्हणाली आणि मॅनेजरने पुन्हा तिच्याकडे पाहिले. ती अजिबात गरजू दिसत नव्हती. तू याआधी कुठे काम केले आहेस? मॅनेजरने पुन्हा विचारले. ती पूर्णपणे गोंधळून गेली होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. ती घाईघाईने गळ्याभोवतीचा स्कार्फ बोटाभोवती गुंडाळू लागली. पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरले आणि पटकन म्हणाली, साहेब, मला त्याची कधीही गरज भासली नाही. जोपर्यंत बाबा जिवंत होते आम्हाला कधीच आर्थिक अडचण आली नाही. नव्या निर्धाराने तिने आणखी एक खोटे सांगितले. बाळा, तुझी पदवी, तू कला क्षेत्रात नाविन्य मिळवले आहेस आणि ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. आम्ही तुला इथे नोकरी कशी देऊ शकतो? तुझी पदवी आणि हे पद वेगळे आहेत. मॅनेजरने तिला समजावून सांगितले आणि नोकरी देण्यास नकार देत तिची फाईल तिच्याकडे सरकवली. पण ती आपल्या मतावर ठाम राहिली. नाही साहेब, कृपया असे करू नका. मला ही नोकरी हवी आहे, कोणत्याही परिस्थितीत. मला वाटलं तुमचा अर्ज नकारला गेला आहे. पण मी माझ्या बॉससोबत एक मीटिंग आयोजित करतो. कुणास ठाऊक, कदाचित ते तुला कामावर ठेवतील. तुझी असहाय्यता आणि हताशता पाहून मलाही तुला नकार द्यावासा वाटत नाही. पण मी काय करू शकतो? तुझी पदवी पाहता मला तुला नकार द्यावाच लागेल. सध्या तरी मी तुझ्या पाठीशी आहे. मी काहीतरी मार्ग काढेन. मी तुझ्यासाठी माझ्या बॉससोबत भेटीची व्यवस्था करेन. तिची असहाय्यता पाहून मॅनेजर हळू आवाजात म्हणाले आणि तिने पटकन होकारार्थी मान हलवली. त्या क्षणी अनुषाला नेहमी त्याच संधीची गरज होती. मॅनेजरने तिला दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजताची वेळ दिली होती आणि होकारार्थी मान हलवून ती ऑफिसमधून बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी अनुषा ऑफिसच्या लॉबीमध्ये बॉसची आतुरतेने वाट पाहत होती. तो कसा दिसतो हे तिला पाहायचे होते. त्यावेळी अनुषाने निळ्या जीन्सवर पांढरा टॉप घातला होता आणि गळ्यात स्कार्फ गुंडाळला होता. तिचे लांब रेशमी केस एका क्लिपमध्ये अर्ध बांधलेले होते. तिचा चेहरा पूर्णपणे व्यावसायिक दिसत होता. पण तिला नोकरीची गरज आहे हे कोणीही सांगू शकले नसते. कारण तिची जीवनशैली आणि तिची श्रीमंती हेच तिचं सिद्ध कारण होतं. ती तिथे बसून फक्त अर्धा तास झाला होता तेवढ्यात मॅनेजर आले. ताई, आज साहेबांना भेटणं अवघड आहे, ते हळुवारपणे म्हणाले आणि अनुषाचा चेहरा पडला. साहेब, काहीच शक्यता नाही का? मी बऱ्याच वेळेपासून वाट पाहत आहे. अनुषा निराश होऊन म्हणाली. हो बाळा, ते आठवड्यानंतर आले आहेत, त्यामुळे ते मीटिंग आणि कामात व्यस्त आहेत. हो, तुझी इच्छा असेल तर तू संध्याकाळपर्यंत थांबू शकतेस. ते फ्री झाल्यावर मी तुझी त्यांच्याशी ओळख करून देईल. अनुषाचा चेहरा उतरला. मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्याला वाईट वाटले, म्हणून तो लगेच बोलला. ही मुलगी मॅनेजरला त्याच्या मुलीसारखी का वाटत होती हे त्याला कळत नव्हते. त्याने त्याच्या बोलण्यावर मान डोलावले आणि सोफ्यावर परत बसले. बरेच तास उलटून गेले, पण तिला अजूनही बोलावले नव्हते. थकलेल्या अनुषाने दुपारी 4च्या सुमारास समोर पाहिले. जेव्हा तिने ऑफिसच्या खोलीतून पुरुषांचा एक गट बाहेर येताना पाहिला, त्यांच्या पुढे एक अत्यंत प्रभावी आणि रुबाबदार व्यक्तिमत्व होते. त्याने उजव्या हाताचे बोट वर करून सूचना दिल्या, ज्या त्यांच्या बाजूने चालणारा एक मुलगा टाईप करत होता. सूट आणि बूट घातलेला तो मुलगा त्या जादुई व्यक्तिमत्वापासून एक पाऊल मागून चालत टायपिंग करत होता. तिथे इतरही अनेक पुरुष होते. त्यांच्यापैकी त्यांची उंची आणि व्यक्तिमत्व दुरूनच छाप पाडत होते. त्याच्यात एक वेगळाच रुबाब होता. अनुषा क्षणभर त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. जणू काहीतरी आठवल्याप्रमाणे ती क्षणभर थांबली आणि त्याच्या मागे येणाऱ्या संपूर्ण गटही थांबला. त्याने त्याच्याशी काही बोलून या सर्वांना निघून जायला सांगितले. मग त्याने जवळ उभ्या असलेल्या मुलाला दुसरे काहीतरी टाईप करायला सांगितले. तो आपल्या कामात इतका मग्न होता की आजूबाजूला काय चालले आहे याची त्याला जाणीवही नव्हती आणि अनुषा त्याच्याकडे पाहतच राहिली.
त्याचवेळी मॅनेजरचे तिच्याकडे लक्ष गेले आणि ही मुलगी अजूनही बसलेली पाहून त्याला आश्चर्य वाटले. तो लगेच आर्यमन खुरानाकडे झुकला आणि त्याला काहीतरी विचारले. मॅनेजरच्या इशाऱ्यावरून आर्यमनने अनुषाकडे एक नजर टाकली. मग मॅनेजरला काहीतरी सांगून तो लिफ्टच्या दिशेने निघाला. तेवढ्यात मॅनेजर आनंदाने धावत अनुषाकडे आला. लवकर ये मुली, मी तुझ्यासाठी साहेबांकडून खूप कष्टाने वेळ काढला आहे. मॅनेजरचे शब्द ऐकून अनुषा लगेच सोफ्यावरून उठली आणि काही अज्ञात कारणास्तव आपला स्कार्फ सावरू लागली. मग मॅनेजर सोबत पुढे गेली. मॅनेजर तिला त्याच मजल्यावर घेऊन गेला आणि बॉसच्या दारावर टकटक केली. हो म्हणत मॅनेजरने तिला आत घेतले. हो सांग, त्याचा बॉस आर्यमन खुरानाने कठोर स्वरात विचारले. साहेब, ही मुलगी म्हणजे ह्या मॅडम काल आल्या होत्या. त्यांना नोकरीची गरज होती, पण त्यांचा मुख्य विषय कला असल्यामुळे त्या आपल्या निकषात बसत नव्हत्या. मी त्यांना नकार दिला, पण त्यांना नोकरीची नितांत गरज आहे म्हणून त्या सतत विनवणी करत होत्या. म्हणून मी त्यांना थेट तुमच्याकडे घेऊन आलो. त्याचा थंड चेहरा पाहून मॅनेजरने आपला मुद्दा अगदी थोडक्यात मांडला. जेव्हा तुम्ही माझ्यासमोरच नकार दिला आहे तेव्हा आग्रह करण्यात काय अर्थ आहे? आर्यमननं थेट विचारले. त्याच्या थेट प्रश्नाने ती नाजूक मुलगी घाबरून गेली. ते साहेब, मला नोकरीची गरज आहे. अनुषा आपल्या कोरड्या ओठांवर जीभ फिरवत म्हणाली. दुसरीकडे प्रयत्न करा. आर्यमन खुराना तो तिला थंडपणे म्हणाला. जणू काही अनुषाच्या इच्छांवर दव पडले होते. पण जर तिने आज हार मानली असती तर तिने सर्व काही गमावले असते. मी वाट पाहत आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून वाट पाहत आहे. जर जर तुम्हाला मला नकार द्यायचाच होता तर तुम्ही मला आधीच सांगू शकला असता. अनुषा डोळ्यातील अश्रू आवरत हळू आवाजात म्हणाली. तिच्या तक्रारीने आर्यमन खुराना आणि मॅनेजर दोघांनीही तिच्याकडे पाहिले. मॅनेजरच्या डोळ्यात सहानुभूती होती, तर आर्यमन खुराना तिच्या धैर्याचे कौतुक करत तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत होता. त्या मुलीमध्ये असे काहीतरी होते जे त्याला अचानक जाणवले. मी तुला थांबायला सांगितले नव्हते, आर्यमन खुर्चीवर मागे टेकत म्हणाला. तुम्ही माझ्या गरिबीवरून माझी चेष्टा करत आहात, अनुषा रडत रडत स्वतःला शांत करत म्हणाली. तिच्या या नाटकीपणामुळे आर्यमनने एक मोठा श्वास घेतला. पहिल्यांदाच एखादी मुलगी इतक्या निश्चयाने त्याच्यासमोर उभी राहिली होती. नाहीतर त्याने क्षणात तिचा अपमान करून टाकला असता. ही मुलगी बहुधा बराच वेळ इथे थांबली होती. पण तिची सर्वात मोठी चूक ही होती की ती अजिबात गरीब दिसत नव्हती. हे तिच्या लक्षातच आले नाही. हातात लेटेस्ट आयफोन, कानात हिऱ्यांचे झुमके आणि त्यावर कळस म्हणजे एक महागडा ब्रँडेड ड्रेस. मेहरा सर, कृपया यांना उद्या सकाळी 9च्या अपॉइंटमेंट द्या. यांना माझी पर्सनल असिस्टंट म्हणून नेमा. हे घे. अनुषाच्या डोळ्यात रोखून पाहत आर्यमन मेहरा साहेबांना म्हणाला. पहिल्यांदाच त्या डोळ्यांतील भाव पाहून अनुषा चकित झाली. त्या डोळ्यात प्रचंड राग होता. जणू काही ते तिची परीक्षा घेत होते, काहीतरी शोधत होते. तिने पटकन आपली नजर खाली केली. धन्यवाद, असे आनंदाने म्हणत ती ऑफिसमधून बाहेर पडली. मेहरा साहेब, तुमच्याकडे 2 दिवस आहेत. माझ्या टेबलवर या मुलीबद्दलची सर्व माहिती मला हवी आहे, आर्यमन सरळपणे म्हणाला आणि मेहरा साहेबांनी होकारार्थी मान हलवली. दुसऱ्या दिवशी ती ठरलेल्या वेळी ऑफिसमध्ये हजर होती. मेहरा साहेबांनी तिला आर्यमनच्या जुन्या सहाय्यकाचे टेबल दाखवले. तसेही ती तिथे काही महिन्यांपासून होती. पुढच्या महिन्यात तिची डिलिव्हरी होण्याची वेळ असल्याने तिला रजेची गरज होती. 15 दिवसांनी तिला जी रजा घ्यायची होती ती अनुषाच्या आगमनामुळे आर्यमनने त्याच्या जुन्या सहाय्यकाला 15 दिवसांची रजा आधीच दिली होती. सहाय्यकासाठी स्वतंत्र खोली असली तरीही आर्यमनला बैठकींचे नियोजन आणि इतर कामांसाठी सतत त्याच्या सहाय्यकाची गरज भासत असे. त्यामुळे आधीच्या सहाय्यकाने त्याच्या ऑफिसच्या उजवीकडे एक छोटे टेबल मांडले होते. पण सध्या तरी त्याने अनुषाला त्याच्या ऑफिसमध्ये बसू दिले नव्हते. ती बॉसच्या ऑफिसच्या लॉबीमधील काउंटर टेबलवर बसली होती. तिच्या अगदी समोर एका काचेची भिंत होती. त्या काचेच्या पलीकडून बॉस तिला पाहू शकता की नाही हे तिला माहीत नव्हते. नाहीतर ती तिथे थोडी गोंधळलेली बसली होती. आज तिने फिकट गुलाबी रंगाची छोटी कुर्ती आणि पांढरी जीन्स घातली होती. नेहमीप्रमाणे तिने आपला स्कार्फ गळ्याभोवती आकर्षकपणे गुंडाळला होता आणि तिचे लांब रेशमी केस आंबाड्यात बांधले होते. केसांच्या काही मोकळ्या बटा तिच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला लटकल्या होत्या. जेव्हा कधी तिला गोंधळल्यासारखं वाटायचं तेव्हा ती त्या बटा वारंवार कानामागे खेचायची. पण तिचे केस इतके रेशमी होते की ते तिथे टिकत नव्हते. पुढच्या क्षणी त्या बटा पुन्हा कानामागून निसटून तिच्या नितळ गुलाबी गालांना स्पर्श करायच्या. ती ऑफिसमध्ये वयाने सर्वात लहान दिसत होती. प्रत्येक अभ्यागताकडे आश्चर्याने पाहताना हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. इथले सगळेच खूप व्यावसायिक होते. तिथे ती एकटीच बसली होती, गोंधळलेली आणि चिंतित. तिचा बॉस अजून आला नव्हता. आपला गोंधळ दूर करण्यासाठी तिने समोरचे पेन आणि कागद उचलले. सगळेच कामात व्यस्त होते, म्हणून तिला काय करायचे आहे हे माहीत असल्याचा आव तिने आणला.
तिने कागदावर अनेक रेघोट्या मारल्या आणि रेखाटन करायला सुरुवात केली. ती डोंगरामध्ये उभ्या असलेल्या एका उदास मुलीचे चित्र काढत होती. तिचे रेखाटन पूर्ण होणारच होते तेवढ्यातच कोणीतरी तिच्या डेस्कवर थाप मारली, ज्यामुळे ती दचकली. जर तुझे रेखाटन पूर्ण झाले असेल तर तू माझ्या वेळापत्रकासह माझ्या ऑफिसमध्ये आलीस तर खूप बरे होईल. तो आर्यमन खुराना होता. त्याच्या चेहऱ्यावर थंड भावशून्य भाव होते. अनुषा तिथे स्तब्ध बसून राहिली. जणू काही तिने भानावरची पकडच गमावली होती. त्याचा आदर राखण्यासाठी ती खुर्चीवरून उठूही शकली नाही. जाताना तो मागे वळून म्हणाला, आणि जेव्हा हा ऑफिसचा फोन वाजेल तेव्हा तो उचलणे हे तुझे कर्तव्य आहे. आर्यमन रागाने म्हणाला. मग तिला आठवले की 2 मिनिटांपूर्वी फोन बराच वेळ वाजत होता, पण बॉस आले नाहीत असे समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. आर्यमन त्या दिवशी सकाळी 7 वाजताच ऑफिसमध्ये आला होता. त्याला काही महत्त्वाचे काम करायचे होते आणि काही वकिलांना भेटायचे होते. त्यासाठी बैठक साधारण 8:30च्या सुमारास संपली. सकाळची वेळ होती म्हणून तो थोडा वेळ आराम करण्यासाठी ऑफिसमधल्याच आपल्या खोलीत गेला. मग 10 वाजता जेव्हा त्याने कामाला सुरुवात केली तेव्हा त्याने पहिला फोन केला, ज्याला कोणीही उत्तर दिले नाही. त्याची असिस्टंट इतकी निष्काळजी नव्हती. तो रागाने ऑफिसमधून बाहेर आला आणि अनुषाला पाहताच त्याला आठवले की त्याची पीए बदलली होती. तो रागाने तिच्या दिशेने गेला. पण हे काय, ही मुलगी एवढ्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत चित्र काढत होती आणि तिचे स्वतःच्या बॉसच्या कामाकडे अजिबात लक्ष नव्हते. पण चित्रातील दृश्य पाहून तो थांबला आणि शांतपणे बोलून मागे फिरला. आता तो त्या मुलीची वाट पाहत होता, जिला तो आजच भेटला होता. पुढच्या 5 मिनिटात ती त्याच्या ऑफिसमध्ये होती. दार ठोठावत ती त्याच्या परवानगीनेच आत शिरली होती. आर्यमन खुराना तिच्याकडे एकटक पाहत होता. ती एक सुंदर मुलगी होती. ती खूप लहान होती, कदाचित 20 किंवा 21 वर्षाची. याचा अर्थ तिने शिकता शिकता काम करायला सुरुवात केली होती. शिकताना तिला अशी कोणती अडचण आली होती की ती त्यांच्याच कंपनीत काम करण्याचा आग्रह धरत होती. त्याने दुसरीकडे पाहिलं, कारण त्याच्या नजरेमुळे ती अस्वस्थ होत होती. मिस अनुषा, रिलॅक्स. जेव्हा फाईल पुन्हा एकदा तिच्या हातातून खाली पडली तेव्हा आर्यमनला नाईलाजाने म्हणावं लागलं, मी रिलॅक्सच आहे सर. अनुषा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत तुटक शब्दात म्हणाली आणि आर्यमन तिच्याकडे पाहतच राहिला. ती एका 30 वर्षाच्या तरुणाला फसवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या चेहऱ्याचा फिकट रंग सगळं काही स्पष्टपणे दाखवत होता. हो, माझाच गोंधळ होतोय, आर्यमन हळूच पुटपुटला. अवघ्या 5 मिनिटांनंतर अनुषाने एक डायरी उघडली आणि मेहरा साहेबांनी तिला समजावून सांगितलेली त्याच्या आजच्या मीटिंग त्याला सांगायला सुरुवात केली. पण ती अजूनही अडखळत बोलत होती. जणू काही ती काय बोलत आहे हे तिला स्वतःलाच माहीत नव्हते. आर्यमनला आता आणखी धीर धरता आला नाही. तुला काहीच माहीत नाही आणि तू कामासाठी असा हट्ट धरत आहेस जणू काही तुला सगळंच माहीत आहे. आर्यमनच्या गर्जनेने तिने आपले मौन तोडले. ती जागीच हादरली आणि तिचे मोठे सोनेरी डोळे पाण्याने भरले. तिला रडताना पाहून आर्यमन एक खुर्ची घेऊन बसला. हा काय गोंधळ होता. त्याने अनुषाला शांत करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्याने फक्त तिच्याकडे टिश्यूचा एक बॉक्स ठेवला. आता जा आणि एक कप कॉफी घेऊन ये. तिला अश्रू पुसताना पाहून आर्यमनचा आवाज नरम झाला. पण साहेब, मला कॉफी कशी बनवायची हे माहीतच नाही. अनुषा ओल्या डोळ्यांनी उघडझाप करत म्हणाली. अरे देवा, तू इथे आणू तरी शकतेस का, की तुला चालायला सुद्धा येत नाही. आर्यमन हताशपणे म्हणाला. तिने वेगाने मान हलवायला सुरुवात केली, पण शेवटच्या क्षणी ती थांबली. प्रश्नाचा अर्थ समजल्याबरोबरच तिने नकारार्थी मान हलवायला सुरुवात केली. असं डावी उजवीकडे मान हलवणं बंद कर, नाहीतर तुझी मान दुखू लागेल. आता जा आणि कॉफी घेऊन ये. हो, ठीक आहे साहेब. पण कॉफी कुठे मिळेल साहेब. अनुषाच्या प्रश्नाने आर्यमनला आपलं डोकं भिंतीवर आपटून घ्यावंसं वाटलं. त्याला इतकी काळजी वाटत होती की करोडोंचे व्यवहार सांभाळणारा या ऑफिसचा मालक आर्यमन खुराना या मुलीला कसं काम करायचं हे शिकवेल, जो नेहमी फक्त ऑर्डर द्यायचा. बाहेर जाऊन कॅफे शोध, म्हणजे तुला कळेल की कॉफी कुठे मिळते. अनुषाने त्या चिडलेल्या माणसाकडे आश्चर्याने पाहिले आणि लगेच उठून उभी राहिली. ती आर्यमनच्या ऑफिसमध्ये पटकन बाहेर पडली, कारण त्यातच तिचे सर्वात मोठे हित होते. थोड्याच वेळात अनुषा पुन्हा त्याच्यासमोर उभी होती. यावेळी देवाच्या कृपेने तिने हात न हलवता पटकन कॉफी व्यवस्थित टेबलावर ठेवली आणि दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहिली. जणू काही ती जगातल्या कोणाही व्यक्ती इतकी निरागस दिसत होती. काय झालं, आर्यमनने आपल्या लॅपटॉपवरून नजर हटवत विचारले. त्याने तिच्याकडे पाहिले. ते साहेब, माझा पगार किती असेल. अनुषाचा प्रश्न आणि बोलताना तिच्या पापण्यांची होणारी फडफड पाहून आर्यमनच्या काळजात धस्स झाले. ती एक विचित्र मुलगी होती. तिच्यात शिष्टाचार नव्हता. ती ऑफिसच्या मालकालाच आपला पगार विचारत होते. खरं तर जर ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी 2 दिवस तिचं काम समजून घेतलं असतं तर HR विभागाने तिला तिचा पगार स्वतःच सांगितला असता. आर्यमन आपल्या खुर्चीवर आरामात मागे टेकला आणि तिच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला. तूच सांग.
तुला किती पगार असायला हवा? तू जेवढं काम करतेस ते पाहता तुला काय वाटतं? तुझा पगार किती असावा? आर्यमनच्या टोमण्याने ती पूर्णपणे गोंधळून गेली. मी शिकेन साहेब, अनुषाने मान झुकवत म्हटले. आणि तो दिवस कधी येणार? तुला माहीत आहे की तू ज्या नाजूक पदावर काम करत आहेस त्यासाठी तू अजिबात योग्य नाहीस. त्याच्या शब्दांनी तिला लाज वाटली. म्हणजे तुम्ही मला कामावरून काढून टाकाल? अनुषाच्या शब्दातील कमतरता पाहून आर्यमनच्या हृदयाने त्याला मनातल्या मनात फटकारले. त्या निरागस मुलीला रडवण्याची काय गरज होती? तू बाहेर जा आणि काम शिक, तो म्हणाला आणि अनुषा जड पावलांनी परत बाहेर गेली. अनुषा अडखळत पावलांनी ऑफिसमधून बाहेर पडली. तिचे डोळे तिला अजूनही रडू येत होते. ती तिच्या डेस्कजवळ पोहोचली आणि हळूच खुर्चीवर बसली. तिने तिच्या समोरची डायरी उघडली, पण अक्षरे अस्पष्ट दिसत होती. तिने पटकन डोळे मिचकावले आणि एक दीर्घ श्वास घेतला. मी इथे रडायला आले नाही, मी काम करायला आले आहे, ती स्वतःशीच हळू आवाजात म्हणाली. तिने फायली उचलल्या आणि ती श्री मेहरा यांच्या डेस्ककडे गेली. सर, वेळापत्रक कसं बनवायचं ते मला समजावून सांगा, ती हळू आवाजात म्हणाली. मेहरा साहेबांनी तिला तिचे उदास डोळे पाहिले आणि ते हलकेच हसले. ये बाळा, बस, मी समजावून सांगतो. सुमारे अर्धा तास त्यांनी प्रत्येक तपशील समजावून सांगितला. भेटीच्या वेळा, ग्राहकांच्या कॉलची नोंद आणि कोणती फाईल आर्यमनला केव्हा पोचवायची. अनुषाने लक्षपूर्वक ऐकले आणि पटकन नोंदी घेतल्या. आता तिच्या चेहऱ्यावर पूर्वीपेक्षा कमी चिंता होती. त्याऐवजी त्यात थोडासा हट्टीपणा दिसत होता. दरम्यान त्यांच्या ऑफिसमध्ये आर्यमन खुराना त्याच्या लॅपटॉपवर काम करत होता, पण त्याचे लक्ष सतत बाहेर जात होते. काचेच्या भिंतीपलीकडे त्याला अनुषा मिस्टर मेहरा यांच्यासोबत बसलेली दिसत होती. ती मेहरा साहेबांना काहीतरी विचारत होती, काहीतरी लिहत होती आणि अधूनमधून हो सर, असे म्हणत मान डोलवत होती. आर्यमनने आपल्या भुवया किंचित वळवल्या. ही एक विचित्र मुलगी आहे, तो पुटपुटला. थोड्या वेळाने मिस्टर मेहरा उठून निघून गेले आणि अनुषा तिच्या डेस्कवर परत आली. तिने डायरी उघडली आणि आर्यमनचे वेळापत्रक सुबकपणे लिहायला सुरुवात केली. यावेळी तिची बोटे थरथरत नव्हती. सुमारे 10 मिनिटांनी ती डायरी घेऊन हळूच आर्यमनच्या ऑफिसच्या दारापर्यंत गेली. तिने हलकेच दार वाजवले. कम इन. अनुषा आत आले आणि शांतपणे डायरी त्याच्या डेस्कवर ठेवली. सर, तुमचे आजचे वेळापत्रक, ती हळू आवाजात म्हणाली. आर्यमनने डायरी उचलली आणि काळजीपूर्वक पाहिली. काही क्षण खोलीत पूर्ण शांतता पसरली. मग तो हळू आवाजात म्हणाला, किमान अक्षर तरी सुबक आहे. अनुषाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. ती स्तुती होती की टोमणा हे तिला कळत नव्हते. आर्यमनने डायरी बंद केली आणि तिच्याकडे पाहिले. वाटतेय की तू खूप मेहनत केली आहेस. अनुषाने फक्त हलकेच मान डोलावली. तुम्ही आता जाऊ शकता. त्यानंतर ती ऑफिसला परत गेली नाही, तर मेहरा साहेब अधूनमधून आर्यमनच्या ऑफिसमध्ये येत राहिले. दुपारी 4 वाजता इतर सर्वांप्रमाणे ती घरी निघाली. आजही ती कामाची वाट पाहत आपल्या टेबलवर शांतपणे बसली होती. बाकी सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. हा कसला बॉस आहे, ज्याला सेक्रेटरीची गरजसुद्धा नाही? अनुषाने विचार केला आणि एक दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात तिचा लँडलाईन फोन वाजला, ज्याकडे ती एकटक पाहू लागली. काचेच्या मागे बसलेल्या व्यक्तीने तिलाही त्याच्याकडे पाहण्यास भाग पाडले. अनुषाला फोन उचलावाच लागला. हो, अनुषा मंद आवाजात आर्यमनच्या अगदी जवळून आला. माझ्यासाठी कॉफी आण, आर्यमन गंभीरपणे म्हणाला. तिने काहीही न बोलता फक्त मान डोलावली. जणू काही तिला माहीत होते की तो तिच्याकडे बघत आहे, पण तसं काही नव्हतं. आर्यमन खुराना तिच्याकडे पाहून हळूच हसला. किती वेळ लागेल? आर्यमनच्या प्रश्नावर ती लगेच उठली. आता मी लगेच आणते, ती पटकन म्हणाली आणि तिने फोन ठेवला. आर्यमन फोनकडे बघत राहिला. मग त्याने त्या वेड्या मुलीकडे पाहिले आणि तो लॅपटॉपकडे झुकला. 3 वाजले होते, जेव्हा त्या शांत खोलीत फक्त मेहरा साहेबांचा आवाज घुमत होता. साहेब, अनुषा खन्ना इथे कामासाठी आलेली नाही. मेहरा साहेबांनी मान खाली घातली होती. जणू काही जे काही घडत होते त्यासाठी तेच जबाबदार होते. जर ती इथे कामावर आलेली नाही तर तिचा हेतू काय आहे? मला सगळी हकीकत सांगा. आर्यमन अगदी शांत दिसत होता, जणू काही त्याने हे आधीच ओळखले होते. साहेब, ती मुलगी तुम्हाला मारायला आली आहे. मेहरा साहेबांनी संकोचत आपले वाक्य पूर्ण केले. मेहरा साहेबांचे शब्द ऐकून त्याला कमालीचा धक्काच बसला होता. ती लहानची मुलगी जी स्वतःवर नियंत्रणही ठेवू शकत नव्हती, त्याला मारणार होती. या विचाराने तो मेहरा साहेबांकडे पाहत राहिला. अनुषा खन्ना ही विवेक खन्नाची बहीण आहे. विवेक खन्ना अंशुमन सरांचा मित्र, ज्याचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला. तिचा विश्वास आहे की त्याच्या हत्येमागे अंशुमन सरांचाच हात आहे. जसा अंशुमनने तिच्या भावाला मारून तिला त्रास दिला आहे, तसाच त्रास तिलाही अंशुमनला द्यायचा आहे. हे बोलून मेहरा साहेब शांत झाले आणि मान खाली घालून उभे राहिले. म्हणजे भावाच्या बदल्यात भाऊ? आर्यमन हळूच पुटपुटला. हो साहेब, गेल्या 2 दिवसांपासून तिचे कॉल्स ट्रेस केले जात आहेत. मॅडम नीलम नावाच्या एका स्त्रीला आपल्या भावना सांगतात, जी सध्या तिला काहीही करण्यापासून थांबवत आहे. मेहरा साहेबांचे बोलणे ऐकून
तो काचेच्या त्या भिंतीमधून त्या मुलीकडे पाहण्यासाठी वळला. ती रेखाटन करण्यात पूर्णपणे मग्न दिसत होती, जणू काही ती केवळ तेच करण्यासाठी इथे आली होती. काही वेळ मेहरासाहेब आर्यमनच्या पुढच्या आज्ञेची वाट पाहत राहिले, पण त्यांचे लक्ष सतत काचेच्या पलीकडे बसलेल्या मुलीकडे होते. काही क्षणानंतर मेहरासाहेब स्वतःच म्हणाले, "साहेब, तुमच्या पुढच्या आज्ञा काय आहे? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या मुलीला ठार करावे का?" मेहरासाहेब आर्यमनच्या खूप जवळ होते. ते आर्यमनच्या वडिलांच्या लहानपणापासूनचे मित्र होते. खरे तर आर्यमनच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनीच आर्यमनला व्यवसाय कसा करायचा ते शिकवले होते. "नाही, कोणी काहीही करणार नाही. मी हे प्रकरण स्वतःच हाताळेन. हे वैर आता काहीसे वैयक्तिक झाले आहे." अनुषाकडे पाहत आर्यमन म्हणाला, जी सध्या आपल्या केसांच्या बटा कानांमागे सारत होती, पण ते पुन्हा पुन्हा निष्ठत होत्या. "आर्यमन, तू अडचणीत येऊ शकतोस," मेहरासाहेब हळू आवाजात म्हणाले. त्यावेळी ऑफिसमध्ये कोणीही नव्हते, म्हणून ते त्याला सर आणि कधीकधी प्रेमाने त्याच्या नावाने हाक मारत होते. "काळजी करू नका काका, मी एक सौदा करतो. हे प्रकरण फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. याचा कोणालाही सुगावा लागता कामा नये आणि आपल्याला सर्व काही माहीत आहे हे अनुषाला कळायलाही नको." आर्यमनच्या बोलण्यावर मेहरासाहेबांनी फक्त मान डोलावली. पुढे काय होणार होते हे कोणालाही माहीत नव्हते. खरे तर घडले असे की अंशुमन, आर्यमनचा धाकटा भाऊ, विद्यापीठात शिकत होता. तो विवेक खन्नाचा जवळचा मित्र होता आणि आर्यमनला त्या मैत्रीची खोली माहीत होती. कधी कधी ते उत्तरेकडील भागात आपल्या गटासोबत असायचे, तर कधी इतरत्र प्रवास करत असत. खरे तर ते आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत होते. गेल्या महिन्यात जेव्हा अंशुमन सुट्टीवर आला, तेव्हा विवेकही त्याच्यासोबत आला. शिकारीला जाण्याचा त्यांचा उद्देश होता, पण त्याला हे माहीत नव्हते की आर्यमन आणि अंशुमनच्या कौटुंबिक भांडणात विवेक खन्ना अडकेल. जेव्हा ते शिकारीला गेले, तेव्हा आर्यमनच्या एका शत्रूने त्यांच्यावर हल्ला केला आणि विवेक जागीच ठार झाला. जेव्हा विवेकचा निष्पाप देह घरी परत आणण्यात आला, तेव्हा गोंधळ उडाला होता. यानंतर आर्यमनने स्वतः खन्ना साहेबांशी बोलून इतके भक्कड पुरावे दिले की अंशुमनवर संशय घेण्यास जागाच उरली नाही. या दोन्ही घटनांपासून अनभिज्ञ असलेली अनुषा कॅनडामध्ये तिच्या मावशीसोबत राहत होती. ती तिथे ललित कला म्हणजेच फाईन आर्ट्स पदवी पूर्ण करत होती. जेव्हा ती भारतात परतली, तेव्हा तिचा भाऊ मरण पावला होता आणि तिचे वडील अर्धांगवायूग्रस्त होते. तिच्या लहानपणीच तिची आई मरण पावली होती. त्याच दिवशी तिने अंशुमन खुरानाला तेच दुःख देण्याची शपथ घेतली जे त्याने तिच्या कुटुंबाला दिले होते. ज्याप्रमाणे तिचे कुटुंब दुःख भोगत होते, त्याचप्रमाणे त्यालाही त्रास देण्याची तिने शपथ घेतली होती. अनुषाची मावशी जी तिच्यासोबत भारतात आली होती, तिने खूप वेळा तिला आणि खन्ना साहेबांना त्यांच्यासोबत कॅनडाला परत जाण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला. आता अनुषाने तिचे स्वप्न सोडून सुडाच्या मार्गावर तिचे वडील खन्ना साहेबांसोबत भारतात राहण्यास सुरुवात केली. विवेकच्या एका मित्राने आर्यमनची कहाणी फिरवून सांगितली होती आणि विवेकच्या खुनाचा संबंध अंशुमनशी जोडला होता. अंशुमनच्या मैत्रीचा प्रतापला मत्सर वाटत होता. त्यांच्या वारंवार होणाऱ्या भेटींमध्ये अंशुमनचा अवाजवी पक्षपातावरून त्याच्याशी भांडणही झाले होते. जेव्हा अंशुमनने त्याच्या वाढदिवसानिमित्त विवेकला एक महागडी ऑडी भेट दिली, तेव्हा प्रतापचा मत्सर आणखीनच वाढला. जेव्हा प्रतापने विवेकला याबद्दल सांगितले, तेव्हा अंशुमनने संतापून त्याला कानशिलात लगावली. तिथूनच त्यांच्यातील वैर सुरू झाले. विवेकच्या मृत्यूमुळे अंशुमनवर सूड उगवण्याची एक उत्तम संधी मिळाली आणि अनुषाने प्रतापच्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवला, कारण ती त्याला अनेकदा फोटोंमध्ये विवेकसोबत पाहत असे. तिची मावशी नीलम तिला रोज वैर वाढवू नकोस असा सल्ला देत असे, पण तिने ऐकले नाही. आर्यमन काचेच्या भिंतीपलीकडून तिचा चेहरा पाहत होता. एक एक असा निरागस आणि मोहक चेहरा जो कोणालाही मोहित करू शकत होता आणि आर्यमनला स्वतःला त्याच मोहात अडकल्यासारखं वाटत होतं. त्या मुलीच्या लांब रेशमी केसांना स्पर्श करण्याची त्याची इच्छा त्याच्या मनात अनेकदा निर्माण झाली होती. अनुषा इथे महिनाभरापासून काम करत होती. तिचं एकमेव काम आर्यमनला कॉफी देणं होतं, जो ती कधीही प्यायला नाही. त्याला संशय होता की ती त्यात काहीतरी मिसळत असेल. ती इतकी मूर्ख होती की तिला सत्य कळलंच नाही. विवेकच्या मृत्यूमुळे आर्यमनसुद्धा दुःखी होता आणि ते दुःख पचवत होता, कारण अंशुमनची अवस्था खूपच वाईट होती. तो अथरुणाला खिळलेला होता, आपल्या मित्रापासून दुरावलेला होता. एकीकडे तो आपल्या भावाच्या आणि विवेकच्या मृत्यूमुळे थोडा धक्कात बसला होता. त्याने आपल्या सिगारेटचा एक मोठा झुरका घेतला आणि फोनकडे हात ठेवला. त्याची नजर काचेच्या भिंतीवर खिळली होती, जिथे ती नेहमीप्रमाणे मान झुकवून काहीतरी रेखाटत होती.
काय? अनुषाने हळू आवाजात विचारले. कॉफी, तो थोडक्यात म्हणाला आणि तिने नेहमीप्रमाणे होकारार्थी मान हलवली. आज तिच्या पोनीटेलमध्ये बांधलेले केस तिच्या डोक्याच्या हालचालीने हलकेच डोलत असताना आर्यमन खुरानाच्या चेहऱ्यावर अचानक हसू उमटले. 5 मिनिटांनंतर ती त्याच्या ऑफिसमध्ये होती. ती निघणारच होती, पण आर्यमनने तिला थांबवले. हे अजून किती वेळ चालणार मिस अनुषा? तुम्हाला तुमचं काम कळलं का? आर्यमनच्या प्रश्नाने अनुषाचा चेहरा पडला. तिला कोणी ऑफिसचं काम कधी दिलंच नव्हतं. दिवसभर ती आर्यमनला फक्त 2-3 वेळा कॉफी द्यायची, जी ती निघून गेल्यावर तो लगेच फेकून द्यायचा. त्याला स्वतःलाच माहीत नव्हते की त्याला काय हवे आहे. जर त्याला कॉफी प्यायचीच नव्हती तर त्याने कॉफीच्या निमित्ताने तिला ऑफिसमध्ये का बोलावलं होतं? सर, इथे कोणी शिकवत नाही, अनुषा म्हणाली. जणू काही तिने आपला गुन्हा कबूल केला होता. हे काम करण्याचं ठिकाण आहे, शिकवण्याचं नाही, आर्यमन म्हणाला आणि अनुषाला त्यात उघड उपहास जाणवला. मग तुम्ही मला कामावरून काढून टाकाल का? अनुषाला फक्त तिच्या नोकरीची काळजी होती. तुम्हीच सांगा, मी तुम्हाला कामावरून काढू नये का? आर्यमनने विचार न करताच अचानक कॉफीचा एक घोट घेतला. पण मी गरीब आहे. आर्यमनने कसेबसे आपले हसू दाबले आणि त्या सुंदर पोशाखातील गरीब स्त्रीकडे वरपासून खालपर्यंत निरखून पाहिले. गुलाबी टॉप, जीन्स आणि पोनीटेलमध्ये ती सौंदर्याची एक उत्कृष्ट कलाकृतीच दिसत होती. हिऱ्याचे कानातले, म्हणजेच इतर सर्व गोष्टींप्रमाणेच तिला गरीब कसे राहायचे हे देखील माहीत नव्हते. ठीक आहे, मग मीच तुला काम कसे करायचे ते शिकवेन. अनुषाने आर्यमनकडे रागाने पाहिले. तिची इच्छा असूनही ती त्याला इजा करू शकत नव्हती. त्या माणसाचे व्यक्तिमत्व असे होते की तिला त्याची भीती वाटत होती आणि आर्यमनला माहीत होते की ही मुलगी त्याच्यावर कोणत्याही प्रकारे हल्ला करूच शकत नाही. एवढ्या भित्र्या मुलीमध्ये असे काहीतरी करण्याचे धाडस कसे असू शकेल? ठीक आहे, मी लवकरच जागेची पाहणी करायला जाणार आहे. तू माझ्यासोबत येशील? अनुषाने आर्यमनकडे पाहून होकारार्थी मान हलवली. त्यानंतर तिच्या परवानगीने तो निघून गेला. बरोबर 20 मिनिटांनी ती ऑफिसच्या कॉरिडॉरमधून चालत आर्यमन खुरानासोबत लिफ्टमध्ये शिरत होती. दुपारच्या जेवणाची वेळ होती आणि आर्यमनच्या लक्षात आले की काही कामगार त्या सुंदर मुलीकडे एकटक पाहत होते. त्याच्या डोळ्यात एक रागाची हलकीशी छटा उमटली होती. ती त्याच्यासोबत पार्किंग लॉटमध्ये गेली, जिथे सुरक्षा रक्षकांची गाडी तयार होती आणि त्यानेही त्या मुलीकडे एक नजर टाकली होती. आज पहिल्यांदाच आर्यमन तिच्यासोबत गेला होता. त्याच्या लक्षात आले की अनेक लोकांचे चेहरे त्यांची नजर तिच्याकडे वळली. पण आर्यमनच्या भीतीने ती लगेच खाली झुकली. पण ती एकटी असली तर? या विचाराने त्याचा राग अचानक भडकला. अनुषा मॅडम, तुम्ही या ड्रेसमध्ये पुन्हा ऑफिसमध्ये येऊ नका, आर्यमन थंडपणे म्हणाला. अनुषाने गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. पण का? या ड्रेसमध्ये काय वाईट आहे? गाडीत बसून त्याने विचारले. गरीब लोक असे कपडे घालत नाहीत. काही क्षणांपूर्वीच आपण निर्लज्जपणे स्वतःला गरीब म्हटले होते हे तिच्या लक्षात आले आणि तिला आपली चूक कळली. तिच्या गालावर लाजेची लाली पसरली, जी आर्यमनच्या स्पष्टपणे लक्षात आली. हो, अनुष्का पुढे काहीच बोलू शकले नाही. तो तिला एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घेऊन गेला. अनुषाच्या उंच टाचांमुळे तिला तुटलेल्या फरशींवर आणि ढिगाऱ्यांवरून चालायला त्रास होत होता. ती सावकाश पावले टाकत होती. तरीही तिचा पाय मुरगळला आणि तिच्या तोंडातून एक मोठी किंचाळी बाहेर पडली, ज्यामुळे आर्यमन तिच्याकडे आकर्षित झाला. तो मॅनेजरशी बोलण्यापासून वळला आणि तिला जमिनीवर बसलेले पाहून पटकन तिच्याकडे आला. तू ठीक आहेस ना? अनुषाने डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहिले आणि मान हलवली. मग तुला असे हिल्स घालून ऑफिसमध्ये यायला कोणी सांगितले? आर्यमनने तिच्या उंच टाकांकडे रागाने पाहिले, ज्यात तिचे पांढरे पाय स्पष्ट दिसत होते. त्याच्या कठोर शब्दांनी अनुषाच्या डोळ्यात पाणी आले आणि तिच्या गालावरून ओघळू लागले. उठ, आर्यमन कठोरपणे म्हणाला. दुखतंय, दुखतंय, अनुषा हुंदके देत म्हणाली. आर्यमनने डोळे घट्ट मिटून घेतले. त्याने आजूबाजूला पाहिले तर अनेक कामगार त्या सुंदर मुलीकडे पाहून हसत होते. अनुषा जास्त वेळ तशी पडून राहिलेली त्याला आवडली नाही. त्याने आपला कोट काढला आणि अनुषाला देऊ केला. घाल, त्याने थंडपणे आज्ञा केली. अनुषाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मग अनिच्छेने तो घातला. जेव्हा आर्यमनने तिला अचानक आपल्या बाहूत उचलले तेव्हा भीतीने अनुषाने डोळे मोठे केले. ते डोळे मीठ, मला त्रास होतोय, आर्यमन तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला. आश्चर्याने विस्फाटले तिचे तोंड आणि भीतीने विस्फाटलेले तिचे डोळे दोन्ही मिटले. तिला गाडीत बसवत असताना अनुषाची चैन आर्यमनच्या शर्टच्या एका बटनात अडकली. अनुषाने घाबरून मान मागे ओढताच ती सोन्याची चैन तिच्या मानेला घासली गेली. त्यामुळे तिच्या मानेला दुखापत तर झालीच, पण तिला वेदनेने किंचाळायलाही भाग पाडले. आर्यमनने रागाने तिच्या चैनकडे पाहिले, मग तिच्याकडे रवखून पाहत म्हणाला. आता हल्लीस तर खबरदार, असे म्हणून तो तिच्या जवळ सरकला. 2 सेकंदानंतर अनुषा मग त्याने आपल्या हाताच्या साहाय्याने अनुषाच्या बटनातून तिची चैन सोडवली. त्रासदायक छंद जोपासू नये, आर्यमनने तिला बजावले. अनुषाने हताशपणे आपला ओठ चावला. तिचा स्वतःचाच गुन्हेगार तिची सेवा करत होता.
ही सँडल तू स्वतः काढणार की ती पण मीच काढू? गाडीजवळ जमिनीवर गुडघे टेकून आर्यमनने विचारले. नाही नाही, कृपया उठा. अनुषाने लगेच आपले पाय मागे खेचले. आर्यमनलाही तसेच बसणे सोयीचे वाटले नव्हते. त्याचे रक्षक आश्चर्याने पाहत होते. ड्रायव्हरला हॉस्पिटलला जायला सांगून आर्यमन गाडीत बसला. त्याने मागच्या आरशातून अनुषाकडे एक नजर टाकली. तिचा चेहरा लाल होत होता. ती नाजूक मुलगी आपले ओठ चावत होती. जणू काही आर्यमन खुरानाच्या संयमाची परीक्षा घेत होती. 20 मिनिटांनी गाडी एका मोठ्या रुग्णालयासमोर थांबली. आर्यमनने वॉर्ड बॉयला व्हीलचेअर आणण्याचा इशारा केला आणि स्वतःच अनुषाच्या बाजूचा दरवाजा उघडला. आता तिच्या गालावरून अश्रू ओघळत होते. त्याने मुकाट्याने अनुषाकडे हात पुढे केला. तिने तो असहाय्यपणे धरला. काय दिवस होता तो, ज्या माणसाच्या हत्येचा कट अनुषा खन्ना रोज रचत होती, त्याच माणसावर ती अवलंबून होती. त्याने तिला व्हीलचेअरमध्ये बसवले आणि तो पुढे निघाला. वॉर्ड बॉय त्याच्याबरोबर गेला. तो तिला खुर्चीवर बसून चालत होता. त्यावेळी ते दोघे डॉक्टरच्या खोलीत होते. तो मुलगा 27 वर्षाचा होता आणि तो अनुषाकडे पूर्णपणे आकर्षित झाला होता. अनुषाचे दुःखी आणि रडके सौंदर्य, आर्यमनच्या नजरेतून डोकावणारे अनुषाचे सुंदर अस्तित्व. जेव्हा आर्यमन तिच्याकडे एकटक पाहू शकत होता तेव्हा तो डॉक्टरसुद्धा एक सामान्य माणूसच होता. अनुषाच्या पायात अजूनही सँडल होती. पुढे सरकत नर्सने तिचे नाजूक पाय सँडलमधून मोकळे केले आणि एका क्षणात अनुषा किंचाळली. विचार न करता अनुषाने तिच्याजवळ उभ्या असलेल्या आर्यमनचा हात धरला. अगं छोट्या मुली, तू का काळजी करत आहेस? मी तुझ्या पायाची मुरगळलेली गाठ लगेच काढून टाकतो, डॉक्टर अनुषासमोर म्हणाले. अनुषाने हताशपणे डॉक्टरकडे पाहिले आणि आर्यमनने त्याच्याकडे रागाने पाहिले. तुम्ही दोघे भाऊ बहीण आहात का? अनुषाच्या पायाला स्पर्श करत आणि एका हाताने तिची जीन्स थोडी वर ओढत डॉक्टर म्हणाले. अनुषा काही बोलण्याआधीच आर्यमन कळवळून म्हणाला, हे जाणून तुम्ही काय करणार आहात? आर्यमनच्या थंड प्रश्नाने डॉक्टर चकित झाला. ते ते तुम्ही दोघेही जोडप्यासारखे दिसत नाहीत, कारण ती तुमच्यापेक्षा खूपच लहान दिसते. डॉक्टर आपले वाक्य पूर्ण करण्याआधीच आर्यमन अत्यंत कठोर स्वरात म्हणाला, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्यातच तुमचे हित आहे. त्यानंतर त्याने 15 मिनिटे शांतपणे अनुषाच्या मुरगळलेल्या पायावर उपचार केले. अनुषा अत्यंत नाजूक होती. थोड्याशा हालचालीनेही ती किंचाळायची आणि संपूर्ण खोली हादरवून सोडायची. आणि तिने आपल्या लांब नखांनी आर्यमनचा हातही ओरबाडून काढला होता. अखेरीस डॉक्टरने तिचा पाय नीट केला. भाऊ, तुमची रुग्ण खूप अवघड आहे, डॉक्टर अविचलपणे पुढे म्हणाले. आर्यमनने फक्त त्यांच्याकडे रागाने पाहिले. मग तो अनुषाकडे वळला, जी अजूनही त्याच्या हातात नखे खुपसत होती. तू आता स्वतः चालू शकतेस का, की मी व्हीलचेअर आणू? त्याच्या आवाजाने अनुषा दचकली. तिने अचानक आर्यमनकडे पाहिले. मग आपल्या हातांकडे बघताच लाजिरवाणेपणामुळे तिचा श्वास थांबला. तिने लगेच हात मागे घेतला. सॉरी, मला माफ करा, अनुषा घाबरून म्हणाली. तोपर्यंत डॉक्टर नर्सला काहीतरी समजावून सांगत निघून गेले होते. 1-2 दिवस आराम करा आणि ही औषधे घ्या, नर्सने आर्यमनला व्यावसायिक स्वरात समजावून सांगितले आणि तीही निघून गेली. अनुषा लाजल्यामुळे मानही वर करू शकली नाही. अनुषा, तुला घरी जायचं आहे का, की आज इथेच थांबणार आहेस? आर्यमनने तिला टोचून विचारले. तिला जबरदस्त धक्का बसला. लाज इतकी तीव्र होती की ती वर बघूही शकली नाही आणि पटकन उठून उभी राहिली. जपून, आर्यमनने तिला मध्येच थांबवले, पण स्वतःच्याच घाईमुळे ती कणली. जखम अजून ताजी होती. सॉरी, अनुषा हळूच पुटपुटली. मला नाही दुखत आहे, तुला दुखतंय. तिचा गोंधळ पाहून आर्यमनला हसू आवरता आले नाही. अनुषा हळूच पुढे सरकली आणि सँडल उचलू लागली. तेवढ्यात आर्यमनचा आवाज घुमला. ते निरुपयोगी सँडल फेकून दे, ज्यामुळे फक्त त्रास होतो. अनुषाने त्याच्याकडे पाहिले. मला ते आवडतात, जणू काही आपला अपराध कबूल करत असल्याप्रमाणे मान झुकवत ती म्हणाली. आर्यमन त्या अशक्त मुलीकडे नुकताच पाहत राहिला. तिच्या मानेलाही जखम झाली होती. चल, मी तुला सोडतो. आर्यमनच्या या प्रस्तावाने ती खरोखरच चकित झाली. तिला घरी सोडणे म्हणजे त्याला सगळं कळेल. नाही नाही, मी हॉस्टेलमध्ये राहते, मी स्वतःच जाईन, वॉर्डन रागवतील. अनुषाने पटकन आणखी एक खोटं सांगितलं आणि अडखळत दरवाजाकडे निघाली. एका हातात आपली सँडल धरून तिने तो छातीशी धरली होती. त्या सँडलच्या नशिबाचा आर्यमनला अभिमान वाटल्याशिवाय राहवला नाही. अनुषा पुढेचे 2 दिवस ऑफिसला आली नाही. दुसऱ्या दिवशी तिने मेसेज पाठवून 2 दिवसांची सुट्टी घेतली. पण हे 2 दिवस आर्यमनसाठी खूप कठीण होते. दरम्यान अनुषासुद्धा द्विधा मनस्थितीत होती. ती सूड कसा घेणार? 2 दिवसानंतर जेव्हा अनुषा ऑफिसमध्ये आली तेव्हा ती पूर्णपणे बदलली होती. काळा कुर्ता, निळा जीन्स आणि त्या दिवशी तिने खांद्यावर व्यवस्थितपणे ओढणी घेतली होती. ती तिच्या डेस्कवर बसली होती, पण अर्ध्या कर्मचाऱ्यांनी पाहिले की या मूर्ख मुलीला ती ओढणी सांभाळता येत नव्हती. कधी ती खुर्चीवर अडकायची, तर कधी जमिनीवर ओढली जायची, कधी खांद्यावरून खाली पडायची. आर्यमन खुरानाने अनुषाला अस्वस्थ होऊन आपली ओढणी सावरताना सुमारे 10व्यांदा पाहिले होते.
कॅनडामध्ये शिकलेली ही आधुनिक मुलगी साधी ओढणीसुद्धा सांभाळू शकत नव्हती, तरीही तो आनंदी होता. अनुषा खन्नाने केवळ त्याच्या एका विनंतीवरून स्वतःमध्ये बदल घडवला होता. कारण तेच होते, अनुषाला ही नोकरी सोडायची नव्हती. त्याने ऑफिसचा फोन उचलला आणि अनुषाला फोन केला, जो तिने लगेच उचलला. कॉफी? तो फक्त एकच छोटासा शब्द बोलला. अनुषाने होकारार्थी मान हलवली आणि स्वयंपाकघराकडे गेली, जिथे तो कर्मचारी उभा होता. आर्यमनने त्याच्या लॅपटॉपवरचा किचन कॅमेरा चालू केला आणि अनुषाकडे पाहू लागला. ती त्या कर्मचाऱ्याशी हसत बोलत होती, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. जरी तो मुलगा जेमतेम 18 वर्षाचा होता. अनुषा बर्नरजवळ उभी होती तेव्हा तिचा दुपट्टा खांद्यावरून घसरून खाली पडला. पुढच्या क्षणी त्याला आग लागली. आर्यमन खुराना वेड्यासारखा त्याच्या ऑफिसमधून स्वयंपाकघराकडे धावला. अनुषा, अनुषा, तो तिला हाक मारत ऑफिसमधून बाहेर धावला. या अचानक आलेल्या संकटामुळे वॉर्ड बॉय सुद्धा दचकला. आर्यमनने पटकन अनुषाच्या खांद्यावरून ओढणी खेचली. ती पानासारखी थरथर कापत होती. वॉर्ड बॉयने पटकन आग विझवली. त्यावेळी त्या तिघांशिवाय तिथे दुसरे कोणीही नव्हते. तसेही त्या मजल्याचा क्वचितच वापर होत असे. तुम्ही दोघे आंधळे आहात? आर्यमन गुरगुरला. अनुषा सेल्फला टेकून हुंदके देत उभी होती. सर, ती अनुषा दीदी. गप्प बस. वॉर्डबॉय काही बोलण्याआधीच आर्यमनने त्याला गप्प केले. मान खाली घालून रडत असलेल्या अनुषाकडे त्याने एक कठोर कटाक्ष टाकला. तुम्ही आता जाणार आहात की अजून काहीतरी तोडफोड करण्याचा विचार करत आहात? तिला रडताना पाहून आर्यमनच्या काळजाचा ठोका चुकला. ही मुलगी खरंच एक आपत्ती होती. राहुल, हे सगळं स्वच्छ कर आणि तुझ्या ऑफिसला जा. आर्यमनच्या सांगण्यावरून ते दोघे आपापल्या कामात परतले. त्याने एक सुस्कारा सोडला आणि त्या काळ्या ओढणीकडे एकटक पाहू लागला. आज ती खूप सुंदर दिसत होती. कदाचित त्याचीच नजर लागली असावी. तो आपल्या ऑफिसकडे परतला आणि वाटेत त्याला अनुषाचे डेस्क दिसले, जिथे ती आपला चेहरा हातांनी झाकून रडत होती. आर्यमन एकही शब्द न बोलता आपल्या ऑफिसमध्ये गेला आणि त्याने अनुषाला फोन केला. माझ्या ऑफिसला ये, असे म्हणून त्याने फोन उचलला आणि ठेवून दिला. अनुषा तिचा चेहरा स्वच्छ करत ती त्याच्या ऑफिसमध्ये येऊन उभी राहिली. हे सगळं काय आहे अनुषा? तिचे सुजलेले डोळे पाहून आर्यमनने विचारले. कृपया काही बोलू नका सर. मी घाबरले होते. आज अनुषाच्या हुंदक्यांनी त्याला थांबवून ठेवल्यासारखे वाटत होते. बसा, आर्यमन हळू आवाजात म्हणाला, पण तिने नकारार्थी मान हलवायला सुरुवात केली. मी घरी जाऊ का? ती इतकी घाबरली की तिने कालचेच खोटे पुन्हा सांगितले की ती हॉस्टेलमध्ये राहते. मी ड्रायव्हरला सांगतो, तो तुम्हाला तुमच्या घरी सोडेल. इंटरकॉमवर ड्रायव्हरला बोलवताना आर्यमन म्हणाला. जेव्हा अनुषा खुर्चीवरून उठली तेव्हा आर्यमनने आपली काळी शाल तिच्या दिशेने पुढे केली आणि म्हणाला, हे पांघरून घे. अनुषाने गप्पपणे शाल घेतली. त्या क्षणी ती भानावर नव्हती, त्यामुळे त्याच्या दयाळूपणाकडे तिचे लक्ष गेले नाही. आज इतक्या दिवसांनी ती पुन्हा एकदा त्याच्यासोबत एका ठिकाणी आली होती. आज तिने बूट घातले होते आणि ती सावकाश आणि आरामात चालत होती. अनुषाला कोणताही त्रास नको होता. आर्यमनने तिच्याकडे पाहिले. तिने तिची बॅग घट्ट पकडलेली होती. जणू काही तिने त्यात खूप महत्त्वाची गोष्ट लपवली होती. अनुषाची ही कृती पाहून आर्यमनच्या ओठांवर एक खोल पण एक स्मित हास्य उमटले. त्याला अनुषाचे हेतू आणि तिचा डाव चांगलाच कळला होता. काल रात्री त्याने तिचे नीलमसोबतचे संभाषण ऐकले होते. आज अनुषा हल्ला करण्याच्या तयारीत होती. ती ते करणारच होती. अनुषा घाबरली होती आणि आर्यमन तिथे पूर्ण तयारीनिशी उभा होता. त्या ठिकाणी गर्दी नव्हती. अनुषा, तुम्ही माझं कर्ज कधी परत करणार? ते त्या ठिकाणाहून परत येऊन गाडीकडे जात होते तेव्हा आर्यमनच्या आवाजाने अनुषा दचकली. आज आर्यमनसोबत त्याचे अंगरक्षक नव्हते. कोणतं कर्ज? अनुषाने घाबरून विचारले. माझा कोट, माझी शाल. आर्यमन तिला जणू सगळ्या गोष्टींची आठवण करून देत होता. अनुषाच्या चेहऱ्यावर कटुता पसरली. आणखी एक कर्ज आहे सर. अनुषा थांबली. 2 पावले पुढे उभा असलेल्या आर्यमनलाही थांबावे लागले. ते काय आहे? आर्यमनने विचारले. खुनाचा बदला खूनच, अनुषा थरथरत्या शब्दात म्हणाली आणि थरथरत्या हातांनी आपल्या बॅगेतून पिस्तूल काढून त्याच्यावर रोखून धरली. तर आज पक्षी पिंजऱ्यातून बाहेर पडला. आर्यमन हसत म्हणाला. अनुषाने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले, जणू तिचा जीवच निघून जाईल. अनुषा, मला पहिल्याच दिवशी सत्य कळले होते आणि पहिल्याच दिवशी तुझ्या हातून माझा मृत्यू झाला होता. पण आधी सत्य शोधून काढ, मग मला मार. आता तर मी तुझ्या हातून विष प्यायलाही तयार आहे. त्याच्या बोलण्यावर अनुषाने आर्यमनकडे रागाने पाहिले. कोणतं सत्य? माझा भाऊ विवेक. तुझ्या भावाने माझ्या भावाला मारले आणि तू त्याला वाचवलेस. हेच सत्य आहे. आर्यमन तिच्याकडे स्मित हास्य करत पाहत होता. विवेकच्या मृत्यूचं मला खूप वाईट वाटतं, पण माझ्यावर विश्वास ठेव. विवेकचे मारेकरी आता तुरुंगात सडत असतील. आर्यमन शांत आवाजात म्हणाला. खोटं बोलतोयस. तुझ्या भावाने त्याला मारलंय. अनुषा रागाने म्हणाली. तुझ्याकडे काय पुरावे आहे? आर्यमनने तिला आव्हान दिले. मला सगळं माहीत आहे. शब्दांनी मला गोंधळात टाकू नकोस. अनुषा रागाने म्हणाली. पण आर्यमन हसला.
मग गोळी झाड. अनुषा खन्ना, सूड घे. कदाचित तुला शांती मिळेल, पण मला मारून परत गेल्यावर एकदा पोलीस स्टेशनमधून खात्री करून घे की ज्या व्यक्तीला तू मारलंस तो खरंच तुझ्या भावाचा मारेकरी होता की नाही. आर्यमनने तिच्याकडे पाहून हळू आवाजात म्हटले, मी आत्महत्या करणार आहे. मी मी तुला माफ करतो. आर्यमन तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला आणि अनुषाला इच्छा असूनही गोळी झाडता आली नाही. मी आत्महत्या केली तरच बरं, कारण मी कोणालाही दुखवू शकत नाही. माझं मन इतकं दगडाचं नाही. अनुषा हताशपणे म्हणाली आणि तिने पिस्तूल आपल्या कपाळाला लावले. तिच्या सुंदर सोनेरी डोळ्यातून अश्रू ओघळून तिच्या गालावर आले. तिचे सुंदर शरीर हळूहळू थरथरत होते. पिस्तूल धरलेला आणि तिच्या कपाळावर टेकलेला तिचा हातही जोरजोरात थरथरत होता, पण तिचा चेहरा दगडासारखा स्थिर होता. जणू काही तिने दिलेले वचन पूर्ण करण्याचा तिचा पक्का निर्धार होता. हे पाहून आर्यमनचे शरीर खचले. जणू काही त्याच्या शरीरातून जीवच निघून गेला होता. हा कसला वेडेपणा आहे. जर मी तुझ्या नजरेत दोषी असेल तर मला गोळी घाल. अनुषा, खाली कर ती पिस्तूल. तू असं मूर्खपणाचं काम करणार नाहीस. आर्यमन काळजीच्या स्वरात पुढे सरकत म्हणाला, पुढे येऊ नकोस. मला आज हे प्रकरण संपवून या वेदनेतून मुक्त व्हायचं आहे. ही वेदना मला रोज छळते. अनुषा कणखर शब्दात म्हणाली, जणू काही तिने आधीच मनाचा निश्चय केला होता. अनुषा, नाही. आर्यमनने बोट उंचावून तिला ताकीद दिली. जा सर, कृपया मला इथून एकटं सोडा. अनुषा म्हणाली. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आर्यमन पुढे सरकत राहिला. तू तू पुढे येणार नाहीस. मी खरंच गोळी घालीन. मला जगायचं नाहीये. मी माझ्या भावाच्या मारेकऱ्याला शिक्षा देऊ शकत नाही. अशा आयुष्याला काय अर्थ आहे. नाही, तू असं काही करणार नाहीस. तुला हवं तर मला गोळी घाल, पण स्वतःला नाही. तिच्याशी बोलता बोलता तो हळूच पुढे सरकला आणि पुढच्या क्षणी त्याने तिच्यावर झडप घातली आणि तो तिच्या अगदी जवळ पोहोचला. अनुषा गोळी झाडणार इतक्यातच आर्यमनने पिस्तूल वर उचलली आणि अनुषाने ट्रिगर ओढला. गोळी सुटताच अनुषाच्या तोंडातून एक किंचाळी बाहेर पडली. त्यावेळी पिस्तूल आर्यमनच्या हातातच होते, जे त्याने बाजूला फेकून दिले. शांत हो, सगळं काही ठीक आहे. आर्यमनने तिच्या थरथरणाऱ्या हाताला आपल्या एका हाताने सावरले. त्याने तो हात घेतला आणि तिला धीर देण्यासाठी आपला दुसरा हात तिच्या डोक्यावर ठेवून हळुवारपणे कुरवळू लागला. ती खूप थरथरत होती आणि उचक्या देत रडत होती. काश मी तुला मारूनच टाकलं असतं. अनुषा हुंदके देत म्हणाली, तू तू मला मारूनच टाकलं आहेस अनुषा. आर्यमनच्या हळूवार कुजबुजीकडे पाहून अनुषाने वर पाहिले आणि मग लाजेने चेहरा लाल होऊन ती थोडी मागे सरकली. तू इथे व्यवस्थित उभा आहेस, अनुषा रागाने म्हणाली, पण माझ्या हृदयाची तब्येत बरी नाही. तू मूळ मुद्दा आधीच हाताळला आहेस. आर्यमन तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत म्हणाला. हे ऐकून अनुषाने घाईघाईने दुसरीकडे पाहिले. उद्यापासून मी ऑफिसला येणार नाही. याच कारणामुळे मी नोकरी करत होते. पण धिक्कार असो माझ्यावर. मी अपयशी झाले. अनुषा धक्का बसल्यासारखे वाटत होते. हे चांगलंच आहे. तुला परत यायची गरज नाही. आता तू घरीच काम सांभाळ. आर्यमन तिच्या दिशेने एक पाऊल पुढे आला. तिला काही कळले नाही आणि ती त्याच्याकडे पाहू लागली. तुला काय म्हणायचं आहे. अनुषाचा गोंधळलेला चेहरा पाहून त्याच्या मनात तिच्याबद्दल अधिकच प्रेम निर्माण झाले. तू खूप मूर्ख आहेस अनुषा, किंवा कदाचित खूपच भोळी. आर्यमन तिचा हात धरून म्हणाला, तसं नाहीये. माझ्यात खूप बुद्धी आहे आणि मी भोळी नाही. मी खूप धोकादायक आहे. तू खूप धोकादायक आहेस. विचार न करता तू मला मारण्याच्या उद्देशाने आलीस. जर मला तुझ्या हेतूबद्दल कळल्यावर मी तुझ्यासोबत काही चुकीचे केले असते तर तू काय केलं असतंस. पण तू नशीबवान आहेस की तुझ्या निरागसतेने माझं मन जिंकलं. पण निरागस असण्यासोबतच तू थोडी मूर्खसुद्धा आहेस. मी मूर्ख नाही, मी बरीच हुशार आहे. तिने इतर गोष्टींकडे लक्ष दिले नव्हते, पण फक्त मूर्ख या शब्दाने तिला अस्वस्थ वाटले. हो, कारण तू गरीब आहेस. आर्यमन मस्करी करत म्हणाला आणि तिचे हृदय तुटले. यार, मी या गरीब मुलीला दर महिन्याला निरुपयोगी पगार देऊन थकलो आहे. म्हणून कृपया तू आता घरीच राहा आणि माझ्या घराची काळजी घे. अनुषाला आर्यमनचे शब्द समजले. मी मी तुझ्या घराची काळजी का घेऊ. अनुषा इकडे तिकडे बघत पटकन म्हणाली, कारण माझा शोध आता संपलाय आणि मी पण आता 30 वर्षाचा झालोय. आर्यमनने तिची हनवटी धरून तिची मान हलण्यापासून थांबवली. मग तू सज्ञान झालास तर त्यात माझा काय दोष. अनुषा हळूच पुटपुटली. तू माझ्याशी लग्न करशील का अनुषा. तो एक थेट प्रश्न होता आणि ती जागी स्तब्ध झाली. उत्तर दे अनुषा खन्ना. आर्यमन खुराना तुझी वाट पाहतोय. आर्यमनने तिला हळुवारपणे शांत शब्दात विचारले. मी हे कसे करू शकते. मी अजून शिकत आहे, अनुषा म्हणाली. तिचा चेहरा लाल झाला होता. या माणसाने आपल्या कृतीने अनुषा खन्नाचे मन केव्हाच नरम केले होते, म्हणून ती आज त्याच्यावर गोळी झाडू शकली नव्हती. मग शिकत राहा. कोणी मनाई केली आहे. आर्यमन हसला. मी कॅनडामध्ये शिकते. अनुषाने त्याला आठवण करून दिली. ही एक अडचण होणार आहे. आर्यमन केसावरून हात फिरवत म्हणाला. तीच तर अडचण आहे, नाही का. धडधडत्या हृदयाने अनुषाने वाक्य पूर्ण केले. काही हरकत नाही. मी स्वतः तुझ्या सोबत येईन आणि माझ्या पत्नीला तिची पदवी पूर्ण करायला मदत करेन. आर्यमनने एक
उपाय सुचवला. आणि तू तू असं का करशील? अनुषाने त्याच्याकडे संशयाने पाहत विचारले. कारण अनुषा खन्ना आता आर्यमन खुरानाच्या हृदय आहे. हे एक स्पष्ट विधान होते जे अनुषाला सहन झाले नाही आणि ती अडखळली. जर आर्यमनने तिला सावरले नसते तर ती जमिनीवर कोसळली असती. असं बोलू नकोस, मी अजून लहान आहे. कानामागून केस सारत ती काळजीने म्हणाली, मला ही अनुषा हवी आहे, ती लहान असो वा जाड. अनुषासारखी नाजूक मुलगी आर्यमनसारख्या गंभीर माणसाचा हा विनोद सहन करू शकले नाही. मी जाड नाहीये, अनुषा रागाने म्हणाली. तुझे बहाणे संपले असतील तर मी लग्नाबद्दल बोलू का? आर्यमन गंभीरपणे म्हणाला. तुम्ही तुम्ही मोठे आहात. अनुषाने आपली भीतीसुद्धा कबूल केली. ओ, तो मॅडम या गोष्टीमुळे दुःखी आहेत. आर्यमन हसला. मी तुला ओरडणार नाही. अजून काही? त्याच्या प्रश्नाने अनुषा आणखीनच घाबरली. मला ओढणी कशी घालायची ते सुद्धा येत नाही. जणू काही तिला हे स्पष्ट करणे आवश्यक वाटले. मी तुला शिकवीन. त्याचा प्रेमळ सूर ओळखून अनुषाने त्याच्याकडे एक नजर टाकली. तुम्ही म्हणाल की मी लग्नानंतर साडी नेसावी? मला तर ती नेसायला सुद्धा येत नाही. तिने आपले मन मोकळे करण्याचा निश्चय केलेला दिसत होता. मी काही बोलणार नाही, पण जर मला कधी तुला साडीत पाहण्याची इच्छा झाली तर मी स्वतः तुला साडी नेसायला मदत करीन. कारण मला साडी खूप छान नेसवता येते. त्याच्या शब्दातील गांभीर्य समजताच अनुषाचा गुलाबी चेहरा अधिकच लाल झाला. तिचे गाल लाल झाले होते आणि तिने शरमेने मान खाली घातली. तू किती निर्लज्ज आहेस? अनुषाने पटकन आपला चेहरा आर्यमनपासून दुसरीकडे वळवला. तर आर्यमनने तिला सावरले. त्याने तिला खांद्यावरून पकडले आणि तिच्याकडे पाठ फिरवली. कारण तिचा लाजेने लाल झालेला चेहरा पाहून त्याला दिलासा मिळाला होता. आता अनुषाच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य होते. तो तिच्या हास्याकडे एकटक पाहत राहिला. आर्यमन खुरानाने अनुषाच्या चेहऱ्यावर पाहिलेले हे पहिलेच हास्य होते. चिंतामुक्त. पण मी माझी पदवी मिळवण्यापूर्वी लग्न करणार नाही, अनुषाने त्याला आठवण करून दिली. हा मोठा धोका आहे यार. असं करू नकोस. या वयातही जर मी 2-3 वर्ष थांबलो तर मी म्हातारा होईन. आर्यमन हताशपणे म्हणाला. हे ऐकून ती खळखळून हसली आणि आर्यमनने हे सुंदर दृश्य आपल्या डोळ्यात आणि हृदयात साठवून ठेवले. आज आर्यमन खुराना आणि अनुषा खन्ना यांचे लग्न होते. जेव्हा अंशुमनला हे कळले तेव्हा जणू त्याला नवजीवनच मिळाले होते. त्याने अनुषाच्या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या. जणू त्याला जगण्याचे एक कारणच सापडले होते. त्याने विवेकच्या बहिणीला आपली बहीण केले. त्याचे प्रेम पाहून अनुषाच्या डोळ्यात अश्रू तरळले. खन्ना साहेब व्हीलचेअरवर बसून आपल्या सजलेल्या घराकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर शांती स्पष्ट दिसत होती. नीलम मावशीसुद्धा प्रत्येक कामावर देखरेख करत होत्या. अनुषा आणि खन्ना साहेब एका आठवड्यात परत येणार होते. अनुषाची पदवी 2 वर्षात पूर्ण होणार होती आणि याच अटीवर अनुषाने आर्यमनशी लग्न करण्यास होकार दिला होता. 2 वर्षांनी तिला सोडून वधू म्हणून त्याच्या घरात परत येण्याच्या उद्देशाने त्यांनी लग्न ठरवले होते. तिला फक्त साखरपुडा करायचा होता. पण आर्यमनमध्ये अजिबात धीर नव्हता. त्याने लगेचच लग्न केले आणि तिला जाण्यासाठी 2 वर्षांची मुदत दिली. पण ही 2 वर्षे आर्यमनसाठी एखाद्या डोंगरासारखी होती. त्याच्या या अधीरतेमुळे अनुषाला आश्चर्य वाटले. काल रात्रीसुद्धा फोनवर तो अनुषाला तेच म्हणत होता. यार प्लीज, इथूनच तुझी पदवी पूर्ण कर. मी तुला रोज युनिव्हर्सिटीत घेऊन जाईन, प्रॉमिस. आर्यमनच्या अधीरतेवर अनुषा हसली. तू माझ्या शिक्षणाचा शत्रू का बनत आहेस? अनुषाने विचारले. अनुषा, मी 30 वर्षाचा आहे. लवकरच 30 पेक्षा जास्त होईन. आर्यमन अतिशय विचारमग्न स्वरात तो म्हणत होता. हे ऐकून अनुषाने आश्चर्यचकित झाल्याचा आव आणला. अरे देवा, माझ्या वडिलांनी माझं लग्न एका काकांशी लावलं आहे तर हा माझ्यावर अन्यायच आहे. अनुषाचे शब्द ऐकून आर्यमन आपल्या मोबाईल फोनकडे एकटक पाहू लागला. जरा शब्दांना आवर. असं नको व्हायला की मी उद्याच येऊन तुला निरोप देऊन माझ्या घरी घेऊन येईल. आर्यमनच्या शब्दांनी अनुषा चकित झाली. त्या क्षणी आर्यमनच्या घराच्या दागिन्यांमध्ये आणि लाल रंगाच्या अनारकली लेहंग्यात ती एखाद्या चालत्या फिरत्या सौंदर्यवतीसारखी दिसत होती. तिचे केस एका बाजूला मोकळे वेणीमध्ये बांधलेले होते. तिच्या कपाळावरची टिकली आणि नाकातली नथ पाहून आर्यमन खुरानाच्या हृदयाची धडधड वाढत होती. काही वेळापूर्वीच तो तिचे नाव घेत होता. सर्व काही संपले होते. तिचे हृदय एका वेगळ्याच लयीत धडधडत होते. सावकाश पावले टाकत ती अंशुमन आणि मावशीसोबत मंचावर पोहोचली. आर्यमन उभा राहिला आणि त्याने तिचे स्वागत केले. त्यावेळी ते दोघे एकत्र बसले होते. हो, आर्यमनच्या कुजबुजीने तिचे हात-पाय थरथरले. अनुषा, आता तरी मला परवानगी दे यार. माझा धीर आता संपत आला आहे. त्याच्या या कुजबुजीवर अनुषाने आर्यमनकडे रागाने पाहिले. मला त्रास देऊ नकोस आर्यमन. मला एक फोटो काढू दे. एक नवीन पोच देत ती म्हणाली. अगं जरा विचार कर. माझ्या घरातल्या लोकांना चक्कर येत आहेत. गावातील प्रमुखांच्या बायकांकडे पाहत आर्यमन हसून म्हणाला. मग मी फोटो काढू नये का आर्यमन? अनुषा डोळे मिचकावत त्याच्याकडे बघत होती. असहाय्य आर्यमनला तिच्या
विस्फाटलेल्या डोळ्यांमध्ये आपण हरवून जात आहोत असे वाटले. काढून घे यार, आज तुझा दिवस आहे. त्याच्या त्या चेहऱ्याकडे बघून अनुषा हसली. तुला लाज वाटायला हवी. तू एक निर्लज्ज वधू आहेस. आर्यमन तिच्याकडे रागाने बघत राहिला. आर्यमन खन्नासारख्या कणखर माणसाला अशीच वधू मिळणार होती. अनुषा खोडकरपणे म्हणाली आणि आर्यमन ही हसला. कारण अखेर त्याला त्याचे प्रेम मिळाले होते.